हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. असं म्हणतात की प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकण्याची संधी घेऊन येत असतो. जर आपण रोज एक छोटं पाऊल पुढे टाकलं तर एक दिवस आपलं मोठं स्वप्न नक्की पूर्ण होतं. जसा शेतकरी संयमाने बी पेरतो तसंच तुम्ही आज इंग्रजीचे बी आपल्या मनात पेरत आहात. लक्षात ठेवा, मेहनत हळूहळू फळ देते पण ती कधीही वाया जात नाही. म्हणून आज आपण डे 14मध्ये आत्मविश्वासाने आणि उत्साहाने सुरू करूया डे 14. तर आपण सुरुवातीला शिकूया एक मोटिवेशनल स्टोरी, द फार्मर्स हार्ड वर्क. वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ पुअर फार्मर. कोणी एकेकाळी एक गरीब शेतकरी होता. ही वर्क हार्ड इन धिस स्मॉल फील्ड एव्हरी डे. तो दररोज आपल्या छोट्याशा शेतात खूप मेहनत करत असे. वन डे हिज सन आस्क, फादर, व्हाय डू यू वर्क सो मच. एके दिवशी त्याचा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही इतकी मेहनत का करता. द फार्मर स्माइल अँड सेड, हार्ड वर्क इज द ओनली की टू सक्सेस. शेतकरी हसून म्हणाला, मेहनत हीच यशाची खरी किल्ली आहे. इफ यू वर्क हार्ड टुडे यू विल एन्जॉय अ बेटर टुमॉरो. जर तू आज मेहनत केलीस तर उद्या तुला सुख मिळेल. द बॉय अंडरस्टूड द व्हॅल्यू ऑफ हार्ड वर्क अँड डिसाइडेड टू हेल्प हिज फादर. मुलाला मेहनतीचे महत्त्व समजले आणि तो वडिलांना मदत करू लागला. टुगेदर दे चेंज देअर स्मॉल फार्म इनटू अ बिग वन. दोघांनीही मिळून एका छोट्याशा शेताचं मोठ्या शेतामध्ये रूपांतर केलं. मग या कथेचा मॉरल काय आहे, तर या स्टोरीचा मॉरल म्हणजे होते बोध. तर मॉरल आहे, हार्ड वर्क ऑलवेज ब्रिंग सक्सेस. म्हणजे मेहनत कधीच वाया जात नाही. जर तुम्ही मेहनत करत राहिले तर एक दिवस तुम्हाला सक्सेस मिळणार. तर इंग्रजी शिकण्यासाठी पण तुम्ही अशीच मेहनत करत राहा. आता या स्टोरीवर आधारित आपण शब्द बघूया. तर बघा, फार्मर म्हणजे होते शेतकरी, पुअर म्हणजे गरीब, ग्रीडी म्हणजे लोभी, इंजर्ड म्हणजे जखमी, फील्ड म्हणजे शेत, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, केअर म्हणजे काळजी घेणे, हील म्हणजे बरा होणे, फ्ल्यू अवे म्हणजे उडून गेला, गोल्डन कॉईन सोन्याचे नाणे, रिटर्न म्हणजे परत येणे, हंबल म्हणजे नम्र, काइंड म्हणजे दयाळू, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस आणि मॉरल म्हणजे होते बोध. तर ह्या शब्दाचा उपयोग करून आता आपण काय करू, ह्याच शब्दावर सेंटेन्स बनवू. तर आता आपण या शब्दांचा उपयोग करून 100 सेंटेन्स बनवू. तर बघा, पहिला शब्द आहे फार्मर. फार्मर म्हणजे होते शेतकरी. तर याच्यावर आपण सेंटेन्स बनवू आणि ते दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग करू, म्हणजे तुम्हाला इंग्रजी सुधारण्यामध्ये मदत होणार. तर पहिलं वाक्य आहे, द फार्मर वर्क इन द फील्ड. शेतकरी शेतात काम करतो. द फार्मर ग्रोज राईस. शेतकरी तांदूळ पिकवतो. फार्मर हॅज 2 काऊ. शेतकऱ्याजवळ 2 गायी आहेत. द फार्मर इज व्हेरी काइंड. शेतकरी खूप दयाळू आहे. द फार्मर वेक अप अर्ली. शेतकरी लवकर उठतो. द फार्मर सेल्स व्हेजिटेबल. शेतकरी भाजीपाला विकतो. द फार्मर इज पुअर. शेतकरी गरीब आहे. द फार्मर वर्क्स हार्ड. शेतकरी कष्ट करतो. द फार्मर लव्स हिज लँड. शेतकऱ्याला आपली जमीन आवडते. द फार्मर हेल्प्स अदर. शेतकरी इतरांना मदत करतो. आता आपण बघू पुअर. पुअर म्हणजे होते गरीब. तर ह्या पुअरवर आपण 10 सेंटेन्स बनवू. तर चला चालू करूया. पहिलं सेंटेन्स आहे, द मॅन इज पुअर. तो माणूस गरीब आहे. शी इज फ्रॉम अ पुअर फॅमिली. ती गरीब कुटुंबातून आहे.
द पुअर बॉय इज हंग्री. गरीब मुलगा भुकेला आहे. वी शूड हेल्प पुअर पीपल. आपल्याला गरीब लोकांना मदत केली पाहिजे. ही विअर पुअर क्लॉथ्स. त्याने फाटके कपडे घातले आहेत. पुअर चिल्ड्रन नीड एज्युकेशन. गरीब मुलांना शिक्षणाची गरज आहे. द फार्मर वॉज पुअर. शेतकरी गरीब होता. द पुअर मॅन स्माइल्ड. गरीब माणूस हसला. पुअर पीपल वर्क हार्ड. गरीब लोक मेहनत करतात. ही लिव्ज इन अ पुअर हाऊस. तो गरीब घरात राहतो. आता आपण बघू ग्रीडी. याच्यावर 10 सेंटेन्स. ग्रीडी हा शब्द आहे. ग्रीडी म्हणजे होते लोभी. तर ग्रीडीवरून कोणकोणते सेंटेन्स बनवता येते? डोंट बी ग्रीडी. लोभी बनू नकोस. बरेच जण खूप लालच करतात. तर लालच ही चांगली गोष्ट नाही आहे आणि याच्यावर मी स्टोरी पण बनवलेली आहे, ते तुम्ही बघितली असेल. तर लोभ हा कधीही चांगला नसतो. तर डोंट बी ग्रीडी. लोभी बनू नकोस. अ ग्रीडी मॅन इज नेवर हॅपी. लोभी माणूस कधीच सुखी नसतो. द ग्रीडी डॉग लॉस्ट द हाऊस बोन. लोभी कुत्र्याने हाड गमावले. ग्रीडी पीपल वॉन्ट मोर. लोभी लोकांना नेहमी जास्त हवे असते. ग्रीडी पीपल लॉस्ट फ्रेंड्स. लोभी लोक मित्र गमावतात. द बॉय इज ग्रीडी फॉर स्वीट्स. मुलगा मिठाईसाठी लोभी आहे. द ग्रीडी फार्मर कट द ट्री. लोभी शेतकऱ्याने झाड कापले. डोंट ट्रस्ट ग्रीडी मॅन. लोभी माणसावर विश्वास ठेवू नकोस. ग्रीडी किंग्स लॉस्ट किंगडम. लोभी राजांनी राज्य गमावले. ग्रीडी पीपल आर सेल्फिश. लोभी लोक स्वार्थी असतात. तर असे आपण ग्रीडीवर 10 सेंटेन्स बघितले. आता आपण बघू इंजर्ड. इंजर्ड म्हणजे होते जखमी. तर या इंजर्डवर आपण 10 सेंटेन्स शिकणार आहे. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर पहिलं सेंटेन्स आहे द बर्ड्स इज इंजर्ड. पक्षी जखमी आहे. ही इज इंजर्ड इन द गेम. तो खेळात जखमी झाला. द इंजर्ड मॅन नीड हेल्प. जखमी माणसाला मदत हवी. शी इज इंजर्ड इन द ॲक्सिडंट. ती अपघातात जखमी झाली. आय सॉ ॲन इंजर्ड कॅट. मी एक जखमी मांजर पाहिले. सोल्जर वेअर इंजर्ड. सैनिक जखमी झाले. इंजर्ड ॲनिमल्स नीड केअर. जखमी प्राण्यांना काळजी हवी. द फार्मर फाउंड ॲन इंजर्ड बर्ड्स. शेतकऱ्याला एक जखमी पक्षी सापडला. ही इज इंजर्ड बट स्ट्रॉंग. तो जखमी आहे पण मजबूत आहे. असे आपण इंजर्डवर 10 सेंटेन्स बघितले. आता आपण बघू फील्डवरचे सेंटेन्स. तर फील्ड म्हणजे होते शेत, वावर. तर पहिलं सेंटेन्स आहे द फील्ड इज ग्रीन. शेत हिरवे आहे. ही इज वर्किंग इन द फील्ड. तो शेतात काम करत आहे. फार्मर प्लग द फील्ड. शेतकरी शेत नांगरतात. द चिल्ड्रन प्ले इन द फील्ड. मुले शेतात खेळतात. द फील्ड हॅज क्रॉप. शेतात पिके आहेत. द फील्ड इज ड्राय. शेत कोरडे आहे. वॉटर द फील्ड डेली. शेताला रोज पाणी द्या. द सन शाईन्स ऑन द फील्ड. सूर्य शेतावर चमकतो. बर्ड सिट इन द फील्ड. पक्षी शेतात बसतात. द फार्मर ऑन्स द फील्ड. शेत शेतकऱ्याचे आहे. आता आपण बघू 6वा शब्द केअर. केअर म्हणजे होते काळजी. तर याच्यावर पण आपण 10 सेंटेन्स बघू. पहिला आहे
शी केअर फॉर हर मदर. ती तिच्या आईची काळजी घेते. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. कृपया स्वतःची काळजी घ्या. द फार्मर केअर्ड फॉर द बर्ड्स. शेतकऱ्याने पक्ष्याची काळजी घेतली. केअर मेक्स लाईफ बेटर. काळजी घेतल्याने जीवन चांगले होते. पॅरेंट्स केअर फॉर चिल्ड्रन. पालक मुलांची काळजी घेतात. ही केअर्स फॉर ॲनिमल्स. तो प्राण्यांची काळजी घेतो. केअर इज इम्पॉर्टंट इन लाईफ. आयुष्यात काळजी महत्त्वाची आहे. शी केअर फॉर हर ब्रदर. तिने भावाची काळजी घेतली. केअर फॉर द पुअर. गरिबांची काळजी घ्या. टेक केअर वेन क्रॉसिंग द रोड. रस्ता ओलांडताना काळजी घ्या. आता आपण बघू 7वा शब्द हील. हील म्हणजे होते बरं होणे. तर याच्यावर आपण 10 सेंटेन्स बनवूया. तर पहिला आहे द बर्ड विल हील सून. पक्षी लवकरच बरा होईल. डॉक्टर्स हील्स पेशंट. डॉक्टर रुग्णांना बरे करतात. हिज वुड हील. त्यांची जखम बरी झाली. प्रेयर कॅन हील द माइंड. प्रार्थना मन बरे करू शकते. द फार्मर हील द बर्ड्स. शेतकऱ्याने पक्षाला बरे केले. लव हील एव्हरीथिंग. प्रेम सर्व काही बरे करते. आणि याच्यावर पण मी एक छान असा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. लव म्हणजे काय, त्यांचे कोणकोणते प्रकार आहे, ते कशा प्रकारे असते. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. आता पुढचं सेंटेन्स बघू आपण. मेडिसिन हील फास्ट. औषध पटकन बरे करते. द इंजर्ड डॉग हील. जखमी कुत्रा बरा झाला. नेचर हील द सोल. निसर्ग आत्मा बरा करतो. आता आपण बघू 8वा शब्द गोल्डन कॉईन म्हणजे सोन्याचे नाणे. याच्यावर पण आपण 10 सेंटेन्स बनवू. जसं पहिला आहे आय फाउंड अ गोल्डन कॉईन. मला सोन्याचे नाणे सापडले. द कॉईन इज व्हेरी ओल्ड. नाणे खूप जुने आहे. गोल्डन कॉईन्स आर रेअर. सोन्याची नाणी दुर्मिळ असतात. ही सेव द गोल्डन कॉईन. त्याने सोन्याचे नाणे जपले. द बर्ड्स गेव अ गोल्डन कॉईन. पक्ष्याने सोन्याचे नाणे दिले. अ गोल्डन कॉईन इज अ व्हॅल्युएबल. सोन्याचे नाणे मौल्यवान आहे. द फार्मर हॅड मेनी गोल्डन कॉईन्स. शेतकऱ्याकडे बरीच सोन्याची नाणी होती. आय वॉन्ट अ गोल्डन कॉईन. मला सोन्याचे नाणे हवे आहे. द बॉय लॉस्ट हिज गोल्डन कॉईन. मुलाचे सोन्याचे नाणे हरवले. शी बॉट ब्रेड विथ अ गोल्डन कॉईन. तिने सोन्याच्या नाण्याने भाकर विकत घेतली. तर असे आपण 10 सेंटेन्स बनवले आहे गोल्डन कॉईनवर. आता आपण बघूया पुढचे सेंटेन्स. तर हंबल म्हणजे होते नम्र. तर आता आपण हंबलवर 10 सेंटेन्स बनवूया. तर त्याच्यातलं पहिलं आहे बी हंबल विथ एव्हरीवन. प्रत्येकाशी नम्र राहा. द फार्मर वॉज हंबल. शेतकरी नम्र होता. हंबल पीपल आर रिस्पेक्टेड. नम्र लोकांचा सन्मान होतो. शी इज हंबल अँड काइंड. ती नम्र आणि दयाळू आहे. हंबल वर्ड्स विन हार्ट्स. नम्र शब्द हृदय जिंकतात. म्हणून सर्वांशी नम्रतेने वागा. द किंग वॉज हंबल. राजा नम्र होता. स्टे हंबल इन सक्सेस. यशात नम्र रहा. ही गेव अ हंबल स्माईल. त्याने नम्र हसू दिले. नम्र स्वभाव चांगला आहे. अ हंबल मॅन इज लव्ड. नम्र माणूस सर्वांना प्रिय असतो. तर असे आपण हंबलवर 10 सेंटेन्स बनवलेले आहे. आता आपण बघूया पुढचा शब्द. तर 10वा शब्द आहे काइंड.
काइंड म्हणजे होते दयाळू. तर आपण काइंडवर सुद्धा 10 सेंटेन्स बनवू आणि अशा प्रकारे आपले 100 सेंटेन्स पूर्ण होणार, ज्याचा तुम्ही दररोज सराव करा. तर पहिलं आहे द फार्मर वॉज काइंड. शेतकरी दयाळू होता. शी इज काइंड टू ॲनिमल्स. ती प्राण्याबद्दल दयाळू आहे. काइंड पीपल आर हॅपी. दयाळू लोक आनंदी असतात. बी काइंड टू अदर. इतरांबद्दल दयाळू राहा. ही काइंड वर्ड्स हेल्प मी. त्याच्या दयाळू शब्दांनी मला मदत झाली. द गर्ल इज काइंड. मुलगी दयाळू आहे. गॉड इज काइंड. देव दयाळू आहे. अ काइंड ॲक्ट इज नेवर वेस्टेड. दयाळूपणाचे काम कधीही वाया जात नाही. काइंडनेस ब्रिंग पीस. दयाळूपणा शांती आणतो. द काइंड टीचर हेल्प मी. दयाळू शिक्षकांनी मला मदत केली. तर अशा प्रकारे आपले 100 सेंटेन्स पूर्ण झालेले आहे. हे 100 सेंटेन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि याच्यासोबत मी दिलेली स्टोरी पण प्रॅक्टिस करा. आणि हे जे मी तुम्हाला 15 वर्ड दिलेले आहे, तर आता तुम्ही काय करा, हे जे वर्ड आहे त्याच्यावर एक एक सेंटेन्स बनवून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे मी बघणार की तुम्हाला आता 14वा दिवस आहे, तर तुम्हाला सेंटेन्स बनवता येते की नाही बनवता येत. तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे, आपल्या गावातून, आपल्या शहराचं नाव त्याच्यासोबत लिहा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना माहीत नाही की इंग्रजी कशी शिकायची, वाचायची, बोलायची, तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा.